नमस्कार मित्रांनो, मी कादंबरी आणि आमच्या परमाबोली या चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण काय नवीन बघायचं? आज आपण या व्हिडिओमध्ये तिरुपती बालाजी दर्शनासाठी 300 रुपयाचं जे स्पेशल एंट्री दर्शन पास आणि राहण्याची बुकिंग जी असते ही ऑनलाईन पद्धतीने कशी करायची ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण तिकीट कधी उपलब्ध असतात आणि ही तिकीटं कधी बुक करायची असतात याची संपूर्ण माहिती वरती स्क्रीनवरती आपल्याला जी लिंक दिसते आहे तिथे मिळते. तिरुमला तिरुपती देवस्थानम यांची ही वेबसाईट आहे. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा याची माहिती आपल्याला मिळते. या सर्व गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर आता तुम्ही जर सप्टेंबरमध्ये दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर 3 महिने आधी म्हणजे जूनमध्येच याचं तिकीट बुक करावं लागतं आणि त्या हिशोबानेच आपल्याला हे सर्व प्लॅनिंग करावं लागतं. चला तर मग स्पेशल एंट्री दर्शन तिकीट कसे बुक करायचे याची संपूर्ण माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले या वेबसाईटवर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागते. लॉग इन केल्यावर स्क्रीनवर तुम्हाला स्पेशल एंट्री दर्शन म्हणून ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केलं की त्या महिन्यातले तिकिटे उपलब्ध आहेत का हे सर्व दिसेल. आता स्क्रीनवर दिसत आहे त्यानुसार एप्रिल, मे आणि जूनचं बुकिंग फुल झालं आहे. अजून सप्टेंबरचं तिकीट रिलीज झालेलं नाही. मग आत्ता आपण फक्त बुकिंग कसं करायचं याचं उदाहरण म्हणून अम्मावरी स्पेशल एंट्री दर्शन याचं तिकीट बुक करूया. तर तिकीट बुक करतानाची वेळ ही सकाळी 10 वाजताची असते आणि साधारण पहिल्या 1 तासामध्ये संपूर्ण महिन्याचं बुकिंग फुल होऊन जातं. त्याच्यामुळे बुकिंग करताना जी माहिती आवश्यक आहे ती सर्व माहिती एका नोटपॅडमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तिथे आपल्याला कॉपी पेस्ट करणं सोपं होऊ शकतं. मग या माहितीमध्ये काय काय लागतं तर आपलं पूर्ण नाव, वय, आपलं लिंग म्हणजे जेंडर आणि आधार कार्ड नंबर. चला तर मग आता आपण तिकीट बुक करून बघूया. आता इथे हिरव्या रंगामध्ये आपल्याला जे दिसत आहे त्या दिवशीची तिकिटे अवेलेबल आहेत आणि निळ्या रंगामध्ये जे दिसत आहेत ती अजून रिलीज झालेली नाही. तुम्ही ठरवलेल्या तारखेवर क्लिक करा आणि खाली गेल्यावर वेगवेगळे टाइम स्लॉट दिले आहेत, त्यातील एकाच टाइम स्लॉटवर क्लिक करा. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तिरुमलाचं तिकीट बुक करताना ते 300 रुपयांचं असतं. तुम्ही किती जण जाणार आहात ते सर्वप्रथम सिलेक्ट करा आणि हो, एका लॉग इनवर 6 जणांचंच तिकीट बुक करता येतं. तर आता इथे मी 2 जणांचं तिकीट बुक करते. जर आपल्याला एक्स्ट्रा लाडू हवे असतील तर तेही तिथे लिहायचं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. तुम्ही जी नोटपॅडमध्ये माहिती लिहिली आहे ती माहिती योग्य ठिकाणी कॉपी पेस्ट करायची. नेम, एज, जेंडर, फोटो आय डी प्रूफ आणि फोटो आय डी नंबर हे भरून झाल्यावर कंटिन्यूवर क्लिक करा. एकदा माहिती व्हेरीफाय करावी आणि गरज वाटल्यास एडिटवर क्लिक करून त्यामध्ये बदल करू शकता. यानंतर पेमेंट करण्यासाठी पे नाऊवर क्लिक करा. आता तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने सुद्धा पेमेंट करू शकता. शक्यतो UPI ID ने पेमेंट करा, जेणेकरून लवकर पेमेंट होईल आणि तिकीट बुकिंग कन्फर्म होईल. आम्ही बुक केलेलं तिकीट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. एकदा बुकिंग कन्फर्म झालं की तुम्ही अशा प्रकारे तिकीट डाउनलोड करू शकता, जे तुम्हाला तिरुमलामध्ये एंट्री करताना दाखवावे लागते. तिरुमलामध्ये दर्शन घेताना तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे आधार कार्ड आणि दर्शन पास या दोन्हीची प्रिंट सोबत ठेवावी लागते. हे सगळं चेक केल्यावरच मंदिरामध्ये सोडलं जातं. आता आपण पाहूयात तेथील भक्त निवासाचं म्हणजे राहण्याची सोय जी आहे त्याचं बुकिंग कसं करायचं. सकाळी 10 वाजता स्पेशल एंट्री पास बुकिंग झाल्यावर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता अकोमोडेशनचं बुकिंग सुरू होतं. जर स्पेशल एंट्री दर्शन बुकिंग तुमच्याकडे असेल तरच तुम्ही तिरुमलामधील रूम बुक करू शकता. आता माझ्याकडे स्पेशल एंट्री दर्शन तिकीट नसल्यामुळे मी ते करू शकत नाही. तर मग आपण तिरुपतीमधील रूम बुक करून बघूया. चला तर मग आपण बघूयात हे बुकिंग कसं करायचं असतं. तर आता इथे रेडमध्ये जे दिसत आहे त्या तारखांचे बुकिंग फुल झाले आहे. 6 तारीख अवेलेबल आहे. तिथे आपण कधी पोहोचणार आहोत त्यानुसार टाइम स्लॉट सिलेक्ट करावा. या टाइम स्लॉटमध्येच तिथे हजेरी लावणे गरजेचे असते. जर तुम्ही या टाइम स्लॉट नंतर आलात तर तुमचं बुकिंग कॅन्सल होतं. आता अवेलेबल रूम सिलेक्ट करा.
804 रुपये भाडे आणि GST पकडून 900 रुपये भाडे होते आणि 901 रुपये रिफंडेबल डिपॉझिट, असे एकूण 1801 रुपये आता आपल्याला भरायचे आहेत. कंटिन्यूवर क्लिक करा. इथे दिले आहे की 24 तासासाठी रूम अवेलेबल आहे. सगळी माहिती परत आता इथे आपल्याला भरायची आहे. जनरल डिटेल्समध्ये तुमच्या घरचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल ID टाकावा. कंटिन्यूवर क्लिक करा. एकदा माहिती व्हेरीफाय करावी आणि गरज वाटल्यास एडिटवर क्लिक करून त्यामध्ये बदल करू शकता. यानंतर पेमेंट करण्यासाठी कंटिन्यू टू पेमेंटवर क्लिक करा. UPI ID टाकून पे नाऊवर क्लिक करून तुम्ही आता पेमेंट करू शकता. अशा प्रकारे येथील रूम बुक करता येते. आम्ही बुक केलेलं रूमचं बुकिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. एकदा बुकिंग कन्फर्म झालं की तुम्ही हे आशा तिकीट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आता आपली पुढची सहल ही असणार आहे तिरुपती बालाजीची. तर मग आता आमचा पुढचा व्हिडिओ कधी येतोय याची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूयात तर मग आता आपण. धन्यवाद.